मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान भीषण दुर्घटना घडली आहे। मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेश मूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान भीषण दुर्घटना घडली आहे। भायखळ्याहून भुलेश्वरांच्या राजाची 22 फूट उंच गणेश मूर्ती मिरवणुकीतून आणली जात असताना डॉक्टर आत्माराम मर्चंट रोड, कबूतरखाना, जय आंबे चौक परिसरात अचानक मूर्तीचा समतोल बिघडला आणि ती कोसळली। या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झालेत। घटना घडतानाच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, वाहतूक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यात। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। गणरायांच्या आगमनाच्या उत्साहात घडलेल्या या दुर्घटनेमुळे भुलेश्वर परिसरात हळहळ व्यक्त होते, तर संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे। दुर्घटनेमागील नेमकं कारण काय याचा तपास प्रशासनाकडून केला जातोय। छत्रपती संभाजीनगर शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर गेल्या 3 दिवसापासून घरात बंद असलेल्या शेरू या पाळीव कुत्र्याची अखेर सुटका करण्यात आली आहे। कुणाल चांदुगडे यांच्या घरात शेरू अडकून पडला होता। घरातील तिघांचा मृत्यू झाल्यानंतर शेरू घरातच बंद होता। गेल्या 3 दिवसापासून त्याला अन्न पाणी दिलं जात होतं, मात्र घराबाहेर कोणाची चाहूल लागली की मालक परत आल्याच्या आशेने शेरू दरवाजाकडे धावत होता। 3 दिवस मालक न दिसल्याने त्याची मानसिक अवस्था बिघडल्याचं दिसून आले। अखेर पेट लव्हर्स असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत शेरूची घरातून सुटका केली। त्याला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले, तर पुढील काळात त्याची काळजी घेतली जाणार आहे। किसी रेस्क्यू किया गया है? अभी तो हमने साथ में मजल और वो बेड लेकर आए थे रेस्क्यू के लिए, बिकॉज वो बहुत घबराया हुआ है। तो घबराने की वजह से लाइक हमें उसकी भी सेफ्टी देखनी है और इसीलिए हमने मजल और बेड लेकर आया, उसको पहनाया। उसके जो बाबा थे, आई वडिलांचे जे वडील, मुलीचे जे वडील होते, बाबा थे, काका, त्यांनी फार मदद केली। हाँ, उन्होंने मदद की है, उनके बाबा ने वो मजल और लीश पहनाने में, जो हम लेकर आए थे। और उन्होंने बहुत उसको अभी गाड़ी में डाल दिया है और अभी हम उसको लेकर जाएंगे। पिछले 3 दिन से वो एक रूम में बंद है, इस फ्लैट में बंद है। हाँ, तो मेंटली उसका किस तरीके का बिहेवियर होगा, क्या लगता है आपको? देख के क्या लगा आपको उसको देख के? वो घबराया हुआ है, एक्चुअली ट्रॉमेटाइज है वो, क्योंकि आफ्टर ऑल वो एक जान है और उसके आसपास उसके अपने लोग दिखाई नहीं दे रहे, तो वो बहुत ज़्यादा घबराया हुआ है मेंटली। और हमारी कोशिश है कि हम उसे वो प्यार दें जो उसके माँ बाप ने उसे वो प्यार दिया है, और उसका जहाँ जो डर है, घबराहट है, वो निकल जाए। आमतौर पे इनकी स्थिति कैसी होती है? यानी पिछले उसके जो पेरेंट्स हैं वो भी अब नहीं रहे, जिन्होंने उसे पाला पोसा है वो नहीं रहे, तो अब आगे चल के कैसा रहेगा इसका? आप क्या करने वाले हैं आगे? अभी जैसे मैं कॉरपोरेशन के साथ जुड़ी हूँ, तो उनका भी सपोर्ट है कॉरपोरेशन का, और मेरे और उनके निगरानी में हम उस डॉग की केयर करेंगे। ज़्यादा से ज़्यादा उसको कॉन्फिडेंस में लेने की कोशिश करेंगे, उसको अपनापन देंगे, जिससे कि उसको विश्वास हो हम पे, और वो हम पे विश्वास करके फिर आगे हम उसका अडॉप्शन का कराएंगे। अभी जो शेरू, उसका नाम शेरू है, जी, उसकी हाँ। मानसिक स्थिति अभी कैसी है? क्या अंदाजा नहीं, और क्या इलाज करेंगे आप? वो यानी अभी तो घबराया हुआ है, इज ट्रॉमेटाइज, तो एकदम से कोई इलाज करना उस पर ठीक नहीं है। उसको अभी प्यार ही ज़्यादा इलाज है, प्यार। उसको अडॉप्ट के लिए देने वाले कोई आप अपील करना चाहेंगे? अपील करना चाहूँगी मैं कि मेरे नंबर पे आप कांटेक्ट कीजिए, और जो भी प्राणी प्रेमी है वो उसको अडॉप्ट कर सकते हैं। पूरा वेरिफिकेशन करके हम उसको उनके हवाले कर देंगे, और साथ ही में उसका पूरा वैक्सीनेशन हो या कहीं भी फूड बैग की मदद हो, वो हमसे ले जा सकते हैं। हम उसको मॉरल सपोर्ट पूरा कर सकते हैं। जिसको अडॉप्ट करना है वो जिसको आपको भी संपर्क अडॉप्ट कैसे करना है, करे? संपर्क हमारे किस तरीके मोबाइल से? नंबर पे। आपका मतलब नंबर, कोई साइट है या कुछ? हाँ, आपका हमारा इंस्टाग्राम पेज है, क्या अपला नाम से? अपला एनिमल वेलफेयर, आपका उस पे नंबर है। ठीक है। आपका नाम? बेरिल सांचेस। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात वक्तव्य झाल्यानंतर नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी काही कार्यकर्त्यांकडून सनातन धर्माविरोधात घोषणाबाजी झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणानंतर सकल हिंदू समाजाच्या वतीने खासदार रवींद्र चव्हाण यांचा निषेध करण्यात आलाय। त्यानंतर खासदार रवींद्र चव्हाण यांनी सकल हिंदू समाजाची माफी मागत सनातन धर्माविरोधातील घोषणांचं आपण समर्थन करत नसल्याचं स्पष्ट केलंय। सर्व धर्म समभावच्या भूमिकेतून नांदेडमध्ये राजकारण करत असल्याचं सांगत अशा प्रकारच्या घोषणांचं किंवा कृत्यांचं आपण कधीही समर्थन करणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली। दरम्यान व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय।
आमचे नेते श्री मल्लिकार्जुनजी खरगे साहेब यांच्या झारखंड इथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही नांदेडला पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन त्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये काही कार्यकर्त्यांनी अनावधानाने काही विशिष्ट धर्माच्या नावावर चुकीच्या निषेध घोषणा त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. त्याचं समर्थन अजिबात मी करत नाहीये, पण काही विशिष्ट घोषणामुळे काही जणांच्या जर भावना दुखवल्या असतील तर निश्चितच पक्षाचा प्रमुख म्हणून मी सर्वप्रथम जाहीर माफी मागतो. मात्र तो निषेध हिंदू धर्माचा नव्हता, तर धर्माच्या मागे लपून राजकारण करणाऱ्या काही विशिष्ट लोकांचा तो निषेध होता. माझे आजोबा कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण असतील, स्वर्गीय दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब असतील, यांनी घालून दिलेल्या सर्व धर्म स्वभाव या नीतीवरच आम्ही या ठिकाणी राजकारण करत आहोत आणि अनेक वर्ष आम्ही वारकरी संप्रदायाचे अनेक मोठे मोठे मेळावे या ठिकाणी घेत आहोत. पण धर्माच्या आडून जर कोण राजकारण करत असेल तर निश्चितच याही पुढे आम्ही त्यांना प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही.